काहीतरी जुनं नातं असावं, नाहीतर मी का अगदी तळमळीने या भिडेवाड्यात पुन्हा दाखल व्हावं. या आधीही भेटले होते मी भिडेवाड्याला, पण त्याचं खरं रूप तेव्हा नव्हतंच दिसलं माझ्या या कमजोर नजरेला. हो, आठवतंय मला ते भिडेवाड्याचं बोलणं. अहो, आठवतंय मला ते भिडेवाड्याचं बोलणं. सावित्रीने उघडलंय माझं दार, मुलींची पहिली शाळा आहे माझं देणं. आज मी कशी आणि का शिरले पुन्हा या शांत भिडेवाड्यात. जाणून घ्यायचं होतं मला काय काय घडलंय त्या काळात. सांगत होता भिडेवाडा मला अगदी तळमळीने, माझ्या सावित्री माईने मुलींना दिले शिक्षण कळकळीने. दररोज भरायची ग तिची साडी दुष्ट लोकांनी फेकलेल्या शेणाने. दररोज भरायची ग तिची साडी दुष्ट लोकांनी फेकलेल्या शेणाने. पण सुगंध पसरायचा मुलींच्या जीवनात माझ्या माईने दिलेल्या शिक्षणाने. दररोज खायची माझी माई त्यांच्या शिव्या दगड धोंडी. मुलींना बनवायचे नव्हते तिला त्यांच्या हातातील कठपुतली. बोलता बोलता भिडेवाड्याचा कंठ दाटून यायचा. आलोय आता मोडकळीस मी पुन्हा नाही दिसायचा. भीती नाही मला मुळीच, होईल मी कालवश आणि नष्ट. भीती नाही मला मुळीच, होईल मी कालवश आणि नष्ट. पण माझ्या माईची या भविष्याला कसे दिसेल हो तळमळ आणि कसे दिसतील हो कष्ट. गरज आहे आता आपण सगळ्यांनी पुढाकार घ्यायची. गरज आहे आता आपण सगळ्यांनी पुढाकार घ्यायची, एकमेकांना साथ द्यायची. नाहीतर भविष्याला कळणारच नाही. एक होती सावित्री आणि सुरुवात केली तिने मुलींना शिक्षण द्यायची. धन्यवाद.